वाढदिवस हा खरा तर दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्याचा दिवस, पण सांगलीत याच दिवशी एका व्यक्तीचा काटा काढला गेला। जो काटा काढायला आला त्याचाही काटा निघाला। मूळशी पॅटर्न स्टाईलने झालेल्या या हत्याकांडाने संपूर्ण सांगली शहर हादरून गेलंय। सांगलीत मूळशी पॅटर्नचा थरार। वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट। दुहेरी हत्याकांडानं सांगली शहर हादरलं। वाढदिवसाच्या दिवशीच मूळशी पॅटर्न स्टाईलनं सांगलीत उत्तम मोहिते यांची निर्घृण हत्या करण्यात आली। सांगली शहरातील गारपीर चौक परिसरात मोहिते यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरू होतं। या वाढदिवसानिमित्तानं त्यांच्या घरासमोर मांडव मांडण्यात आला। वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान आरोपी शाहरुख शेखसह त्याच्या साथीदारांनी मोहितेंवर अचानक हल्ला केला। या हल्ल्यापासून वाचण्यासाठी उत्तम मोहिते यांनी घरात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोरांनी घरात घुसून मोहिते यांच्यावर सपासप वार केले। या हल्ल्यात मोहितेंचा मृत्यू झाला। काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली। काल मध्यरात्री सांगली शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत इंदिरानगर परिसरामध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। उत्तम मोहिते यांच्यावर हल्लेखोरांकडून हल्ला होत असताना झालेल्या झटापटीत आरोपी शाहरुख शेखला चाकूचा वार लागला। उपचाराच्या दरम्यान शाहरुख शेखचाही मृत्यू झाला। उत्तम मोहितेंच्या हत्येप्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल झालाय, तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं। मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला, आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख या दोघांमध्ये वर्चस्ववादाची लढाई सुरू होती, पण तिचा शेवट हा या हत्येनं झाला। उत्तम मोहिते आणि शाहरुख शेखवर विविध गुन्हे दाखल आहेत। शाहरुख शेख याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत, तर मोहितेवर अत्याचार, हाणामारी, धमकी, खंडणी, घरफोडी, हाफ मर्डर असे 10 गुन्हे दाखल आहेत। प्राथमिक माहिती बघता त्याच्यामध्ये आरोपींचं आणि मयतेचं जुनं भांडणही असल्याचं दिसतं, आणि त्यावरून हा खून झाल्याची शक्यता आहे। या 8 आरोपींमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। सांगलीत सर्रास घरात घुसून हत्या करण्यात आल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही, असंच या प्रकरणातून समोर येतंय। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।